नमस्कार, होममेड रेसिपी शोमध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। आज आपण योग्य प्रमाणासह घरच्या घरी खव्यापासून गुलाबजाम तेही आतपर्यंत रसरशीत असे कसे बनवायचे ते पाहणार आहोत। रेसिपी नेहमीप्रमाणे साधी सिंपल आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। खव्याचे गुलाबजाम बनवण्यासाठी इथे मी 250 ग्रॅम खवा घेतलेला आहे। सुरुवातीला जरी हा खवा अशा पद्धतीने दिसत असला तरी आपल्याला हा खवा एकसारखा मळून घ्यावा लागतो गुलाबजाम बनवण्यासाठी। इथे मी सर्वात सोपी पद्धत तुम्हाला सांगते। लहान आकाराची किसणी घ्यायची आणि या किसणीने हा खवा एकसारखा बारीक किसून घ्यायचा, म्हणजे एकसारखा हा खवा किसला जातो आणि यामध्ये कोणत्याही गुठळ्या राहत नाहीत। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अगदी स्मूथ असा हा खवा किसला गेलेला आहे। आता आपल्याला यामध्ये 50 ग्रॅम पनीर घेतले, ते किसणीने किसून घालून घ्यायचे। पनीर ही वापरताना अगदी लहान आकारामध्ये किसूनच वापरायचं, म्हणजे एकसारखं यामध्ये पटकन मिक्स होऊन जातं। संपूर्ण पनीर खव्यामध्ये मिक्स करून झालेलं आहे। आता आपल्याला एकसारखं हे मळून घ्यायचं आहे। सुरुवातीला आपल्याला अगदी ज्या पद्धतीने आपण कणिक मळतो तशा पद्धतीने रगडून हा खवा एकसारखा मऊसूत होईपर्यंत मळून घ्यायचा आहे। हा खवा मळण्यासाठी साधारण आपल्याला 5 मिनिट लागतात। आपल्याला हाताची खालची बाजू आहे ती ताटामध्ये घेतलेल्या खव्यावरती प्रेस करून एकसारखा हा खवा रगडून मळून घ्यायचा आहे। गुलाबजाम बनवताना सर्वात महत्त्वाची प्रोसेस हीच असते। जर तुम्ही हा खवा एकसारखा मऊसूत लोण्याच्या गोळ्यासारखा होईपर्यंत मळून घेतला तर तुमचे गुलाबजाम चवीला खूपच छान लागतील आणि तयारी खूप छान होतात। इथे मी अशा पद्धतीने अगदी लोण्याच्या गोळ्याप्रमाणे हा खवा एकसारखा मळून घेतलेला आहे। आता यामध्ये अर्धा कप मैदा घेतलेला आहे। मैदा वापरताना तो आपल्याला एकदम यामध्ये घालून घ्यायचा नाहीये। सुरुवातीला आपण थोडा मैदा यामध्ये घालून घ्यायचा, राहिलेला मैदा बाजूला ठेवून द्यायचा। आता यामध्ये 2 चिमट बेकिंग पावडर घालून घ्यायची। बेकिंग पावडर घातल्यामुळे गुलाबजाम छान असे आतून फुलून येतात। आता आपल्याला हा मैदा या खव्यामध्ये एकसारखा मिक्स करून घ्यायचा आहे, हलक्या हाताने मळून घ्यायचा। मैदा म्हटलं तर खव्याच्या ओलसरपणावरती मैद्याचं प्रमाण पूर्णपणे अवलंबून आहे। जर खवा अगदी ओलसर असेल तर अजून थोडा मैदा तुम्ही यामध्ये घालून घेऊ शकता। इथे मी अशा पद्धतीने 4 चमचे मैदा यासाठी वापरलेला आहे। आता आपल्याला याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। आपल्याला हा खवा मळत असताना अगदी पातळी मळायचा नाहीये आणि जास्त घट्टही नाही मळायचा। अगदी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अशा पद्धतीने मळून घ्यायचा आहे। इथे राहिलेला मैदा मी बाजूला ठेवून देणार आहे। 4 चमचेच मैदा आपण या खव्यासाठी वापरलेला आहे। आता यावरती झाकण ठेवून हा खवा 10 ते 12 मिनिटांसाठी बाजूला ठेवून देऊयात। हे पीठ चांगलं भिजत आहे तोपर्यंत आपण पाक तयार करून घेऊयात। गॅसवरती कढई गरम करायला ठेवले। कढईमध्ये 2 कप साखर घालून घ्यायची आहे। 2 कप साखरेसाठी 2 कप पाण्याचा आपल्याला वापर करायचा आहे। आपल्याला इथे या साखरेचा एक तारी पाक तयार न करता अगदी पाक चिकटसर तयार होईल इथपर्यंतच हा पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे। 2 कप साखरेसाठी 2 कप पाणी हे योग्य प्रमाण आहे। जर तुम्हाला गुलाबजाम गोड खायला आवडत असतील तर तुम्ही थोडं साखरेचं प्रमाण यामध्ये वाढवू शकता। आता आपल्याला ही साखर यामध्ये पूर्णपणे विरघळवून घ्यायची आहे। गॅस आपण सुरुवातीला मोठाच ठेवला आहे। गॅस मोठा ठेवल्यामुळे हा पाक पटकन तयार व्हायला मदत होते। तुम्ही पाहू शकता हळूहळू या पाकाला उकळी यायला सुरुवात झालेली आहे। आता यातील पूर्णपणे साखर विरघळली गेली की यामध्ये थोड्या प्रमाणात वेलची पावडर घालून घ्यायची। वेलची पावडर घातल्यामुळे या गुलाबजामला टेस्ट खूप छान येते। वेलची पावडर ही आपण यामध्ये एकसारखी मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये थोड्या प्रमाणात केसरच्या काड्या घालून घेऊयात, यामुळे गुलाबजामला रंग खूप छान येतो आणि टेस्टही खूप छान येते। एकसारखा हा पाक आपल्याला साधारण 5 मिनिट असाच उकळवून द्यायचा आहे। 5 मिनिटांनंतर हा पाक आपल्याला एकदा चेक करून पाहायचा आहे। या पाकाचा आपल्याला एक तार न बनवता हा पाक अगदी हाताला चिकटसर लागेल इथपर्यंतच उकळवून घ्यायचा आहे। पाक चिकटसर तयार झाला की गॅस लगेच बंद करायचा आणि तयार झालेला पाक बाजूला ठेवून द्यायचा। पाक तयार होत होता तोपर्यंत इथे खव्याचं पीठ ही छान असं भिजलं गेलेलं आहे। एकसारखं मळून घेऊयात। आता आपल्याला याचे लहान लहान गोळे तयार करून घ्यायचे आहेत। याला एकसारखा आकार यावा यासाठी चमच्यामध्ये हे पीठ एकसारखं भरून घ्यायचं आणि हाताने एकसारखं फिरवत याचे गोळे बनवून घ्यायचे।
जेवढे तुम्हाला लहान मोठे आकाराचे गुलाबजाम बनवायचे त्या आकारामध्ये हे गोळे बनवून घ्या। इथे मी एवढ्या आकाराचा गुलाबजाम बनवून घेतलेला आहे। संपूर्ण पिठाचे आपल्याला अशाच पद्धतीने गुलाबजाम बनवून घ्यायचे आहेत। तुम्ही इथे पाहू शकता संपूर्ण गुलाबजाम तयार करून झालेले आहेत। मी गॅसवरती तेलही गरम करायला ठेवलेलं आहे। तेल आपल्याला जास्त कडकडीत गरम न करता हलकं तेल गरम आहे तोपर्यंतच त्यामध्ये एक लहान छोटा गुलाबजाम बनवायचा आणि तळण्यासाठी घालून घ्यायचा। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता याला अशा पद्धतीने बुडबुडे यायला सुरुवात झाले की समजायचं गुलाबजामसाठी तेल छान असं तापलेलं आहे। आपल्याला गॅस लहानच ठेवायचा आहे आणि यामध्ये बसेल तेवढे गुलाबजाम घालून घ्यायचे आहेत। गुलाबजाम घालत असताना आपल्याला तेल जास्त कडकडीत गरम करून घ्यायचं नाहीये, नाहीतर गुलाबजाम आतून कच्चे राहतात आणि वरून करपले जातात। लगेच आपल्याला यामध्ये झारा किंवा उलातनं न घालता आपल्याला या गुलाबजामच्या वरून थोडं गरम तेल घालून घ्यायचं आहे आणि अलगद झाऱ्याच्या साहाय्याने खालची बाजू कढईपासून वेगळी करून घ्यायची आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी कशा पद्धतीने करून घेतलेला आहे। आता हे गुलाबजाम आपल्याला एकसारखा हलवत गॅस लहान ठेवून पूर्णपणे रंग बदलेपर्यंत तळून घ्यायचे आहेत। सतत हलवत राहायचं म्हणजे गुलाबजामला एकसारखा रंग येतो, कुठेही गुलाबजाम करपले जात नाहीत। एकसारखा हलवत राहिल्यानंतर हळूहळू याचा रंग व्हिडिओमध्ये दाखवले तशा पद्धतीने बदलायला सुरुवात होते। तुम्ही पाहू शकता इथे मी लहान गुलाबजाम सुरुवातीला घातलेला आहे तो काढून घेते आणि हे गुलाबजाम अगदी तांबूस रंगाचे होईपर्यंत तळून घेते। छान असे तांबूस रंगाचे होईपर्यंत गुलाबजाम तळून झाले की झाऱ्यामध्ये काढून घ्यायचे आणि लगेच या तेलामध्ये बनवून ठेवलेले गुलाबजाम आहेत ते तळण्यासाठी घालून घ्यायचे। गॅस आपल्याला लहानच ठेवायचे। जशी आपण सुरुवातीपासून आतापर्यंत तळताना प्रोसेस केली तीच प्रोसेस आपल्याला शेवटपर्यंत गुलाबजाम तळेपर्यंत करायचे आहे, म्हणजे गुलाबजामला एकसारखा रंग येतो। तळलेले गुलाबजाम आपल्याला लगेच गरम आहेत तोपर्यंतच पाकामध्ये घालून घ्यायचे आहेत। पाक आपल्याला जास्त गरम करायची गरज नाहीये, आपला पाक अजून कोमट आहे त्यामध्ये आपण हे गुलाबजाम घालून घ्यायचे आणि साधारण 15 मिनिट हे गुलाबजाम असेच पाकामध्ये मुरण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे। 15 मिनिटानंतर हे गुलाबजाम आतपर्यंत रसरशीत असे खाण्यासाठी तयार झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता याचा रंग छान आलेला आहे, याचा सुगंधही खूप छान येतोय। तुम्हाला मी एक गुलाबजाम तोडूनही दाखवते। आतपर्यंत रसरशीत असे हे गुलाबजाम कसे भरलेले आहेत तुम्ही पाहू शकता। तुम्हाला मी हा गुलाबजाम हाताने प्रेस करूनही दाखवते। आतपर्यंत रसरशीत असे हे गुलाबजाम खाण्यासाठी तयार झालेले आहेत। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू, धन्यवाद।